मजिदजी कारुणकर सर पुढे बसा ना, पहिल्या रांगेत बसा. नमस्कार. मग अशी दिली नाही का नाही? माननीय नितीन लांबे सरांना विनंती आहे की मजिदजी कारविणकर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा. आमचे मित्र नितीन लांबे सर भाई सन्मान करा. या ठिकाणी चेक तयार आहेत. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक असे 4 क्रमांकाचे चेक या ठिकाणी तयार आहेत. आपली वाट पाहत आहेत. पाहूया रौप्य महोत्सवी क्रीडा स्पर्धेचा विजेता कोण होणार. रोख रुपये 25,000 याचे पारितोषिक कोण पटकावणार. अमोलजी सालेकर यांच्या कुटुंबाच्या वतीने देण्यात येणारे हे रोख रुपये 25,000. दरम्यान सामना लवकर सुरू करायचा आहे. भैरनाथ सेनाळे आणि डिंगडॉंग दुतरळी या ठिकाणी आमच्या सेनाळे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष ज्यांच्याकडे विचाराची खाण आहे आणि अतिशय सर्वांना आनंद देणारे प्रेरित करणारे व्यक्तिमत्व आमचे आवडते आनंददादा म्हणजे अनंत जाधव यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो, दादा प्लीज व्यासपीठावर या. आमचे सन्माननीय सावंत सर डेकोरेटर्स वाले त्यांना सुद्धा विनंती, आपण कृपया व्यासपीठावर या. आम्ही आपला सन्मान करू इच्छितो. कृपया बालमंडळाच्या मुलांना विनंती आहे, आनंददादा आणि सावंत सरांचं जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. आपल्याला दादा एक सुंदर योग आहे. आपल्या संघाचा महत्वाचा सामना या ठिकाणी सुरू होतोय आणि आपल्या स्टेडियमच्या दृष्टीनंच दिनेश शिंदेने तो फटका मारून आपलं स्वागत केलंय क्रिकेटच्या भाषेमध्ये. आणि निश्चितपणाने या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे की आपला संघ या ठिकाणी आता जर जिंकू शकला तर पुढे जाऊन तुडीला संघाबरोबर खेळणार आहे आणि आजच्या दिवसाचा संघ म्हणून तो निवडला जाऊ शकतो. मी आनंदांना अजून एक दृष्टिकोन सांगू इच्छितो. दादा रात्री होम मिनिस्टर खेळ पैठणचा कार्यक्रम झाला. आपल्यातल्या महिला या ठिकाणी आल्या होत्या. एक नाही तर 2-2 पैठण्या आपल्या शनाळे गावामध्ये काल गेलेल्या आहेत आणि तुमच्या नेतृत्वाखाली नक्कीच त्या महिलांचा सुद्धा सन्मान होईल याचा आम्हाला अभिमान आहे. या ठिकाणी या सामन्याचे धावसंख्या झालेल्या 6. भैरनाथ क्रिकेट संघ शनाळ्याची धावसंख्या 6. लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी ताटवण्याचा प्रयत्न, पॅडवर आदळलेला चेंडू या ठिकाणी एक धाव पूर्ण होते प्रयत्न होतोय, मात्र त्यांनी स्वतःला सांभाळलाय आणि तो क्रीज मध्ये सुरक्षित आहे. आकाश वाडकर धाव संख्या 7. संदीप घाणेकर साईडला थांबा, कॉमेंट्री समोर नका, इकडे साईडला बसा. दरम्यान पुढील चेंडू आणि हा मात्र क्लीन बॉल. दिनेश याने जोरात तटवण्याचा केलेला प्रयत्न, मात्र ते क्लीन बॉल झालेले आहेत आणि पहिला धक्का लागलेला आहे तो शनाळे संघाला. त्याचे संघात दिनेश शिंदे यांची जागा घेण्यासाठी गेले आहेत ते बॅट्समन ने आयुष सालेकर. पाहूया 2 षटकांचा हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो पुढे जाऊन तुडील या संघाबरोबर खेळेल. आणि हा सुद्धा चेंडू नीटचा मंगेशचा चेंडू आयुषला काही नीटचा कळलेला नाहीये आणि एक निर्धाव चेंडू अतिशय सुंदर प्रकारे. दरम्यान या ठिकाणी सुसज्ज असं हे स्टेडियम आपल्या ग्रामीण भागात सुद्धा सुंदर प्रकारचं स्टेडियम तयार होऊ शकतं आणि स्टेडियमचा उल्लेख करता स्टेज करता सुद्धा सुबक असं प्रशस्त स्टेज ज्यांनी तयार केलं ते आमचे सन्माननीय संजय घाणेकर तिडे यांच्या सौजन्याने हे संपूर्ण डीजे साऊंड व्यवस्था आणि हा सुसज्ज मंडप दादा आम्हाला त्यांनी दिलेला आहे. म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर तुम्ही पुण्यकर्म करा, ईश्वर आंधळा नाही आहे, तो आशीर्वाद देतो. आणि मला वाटतं हा रौप्य महोत्सवाचा संपूर्ण 2 दिवसाचा कार्यक्रम पाहिल्यानंतर त्याची अनुभूती प्रत्येकाला या ठिकाणी येते आणि प्रत्येक जण त्याचा गौरव उद्गार करतोय. त्यामागे आपल्यासारख्यांच्या अनेकांच्या प्रेरणा आणि सहकार्य आहे. दरम्यान मंगेश अतिशय गुणी असा खेळाडू, त्याचं षटक संपलंय आणि आता किरण पवार गणपती ट्रॅव्हल्सचे मालक ज्यांचं ह्या मंडळासाठी अनमोल सहकार्य असतं आणि सदैव त्यांचं म्हणणं असतं, सर तुमचा कोणताही कार्यक्रम असो हम तुम्हारे साथ है. त्याच किरणजींचं गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतो आहे. आणि लेफ्ट हँड बॅट्समन आकाश या ठिकाणी अतिशय खराब फटका मारलेला आहे
आणि त्या ठिकाणी ते बाद होत आहेत. किरण यांच्या पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर गडी बाद झालेला आहे आणि धावसंख्या 11 या धावसंख्येवर दुसरा गडी बाद झाला आहे तो शेनाळे संघाचा. भैरवनाथ क्रिकेट संघ शेनाळे. आकाश यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत ते बॅट्समन नेम नितेश. गरमागरम वडापाव चहा भजी तयार आहे, त्याचा आपण लाभ घेऊ शकता. कोणी आईस्क्रीम घ्यायचं बाकी असल्यास त्याने आईस्क्रीम घेऊ शकता. ज्या सुविधेचा लाभ आपण घेण्याचे बाकी असाल त्या सुविधेचा लाभ घ्या. आणि हा सुंदर गॅप केलेला आहे. हो नितेश, वेल डन, वेल स्टार्ट. आपलातून छत्रपती शिवाजी क्रीडांगण शिरगाव अतकोल घाणेकवाडीच्या स्टेडियम मध्ये हा रौप्य महोत्सव साजरा होतोय. 2000 मध्ये या स्पर्धांना प्रारंभ झाला. पहिल्या वर्षाला फक्त केवळ 9वी पर्यंत या स्पर्धा आम्ही सुरू केल्या. पनळी खुर्द हा संघ त्यावेळेला विजेता ठरला होता आणि त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी 31 वेगळ्या प्रकारे साजरा करण्याच्या विचारधारेने प्रेरित होऊन शिक्षक होण्याच्या ह्या संपूर्ण सेवेमध्ये आपण जनसेवा वेगवेगळ्या माध्यमातून करू शकतो. जसे की नवरात्र उत्सव जो आमचा चाललेला आहे त्याला 23 वर्ष झालेले आहेत. त्याच्यानंतरच्या 2 वर्षानंतर त्याचाही रौप्य महोत्सव होणार आहे आणि हा मात्र अतिशय खराब फटका आणि या ठिकाणी गडी बाद. किरण अतिशय उत्तम गोलंदाजी करतायत. या ठिकाणी संघाच्या दोन्ही संघाच्या कामगिरीमध्ये चढ उतार दिसतोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चौथा गडी बाद, तिसरा गडी बाद झाला तो 15 धावसंख्या. पहिला गडी बाद झाला होता 7 धावसंख्येवर, दुसरा गडी बाद झाला होता 11 धावसंख्येवर, तिसरा गडी बाद झालाय 15 धावसंख्येवर. अशा तऱ्हेने या ठिकाणी शेनाळे संघाची धावसंख्या आहे 3 बाद 15. 2 षटकांचा सामना. या ठिकाणी आता नवीन आलेले फलंदाज आहेत, त्यांचं नाव आहे सतीश चव्हाण. आपल्या संघाचे संघनायक आनंददादा सतीश चव्हाणांनी आपल्या ह्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्या मुलांसाठी जर्सी, व्हाईट जर्सी आणि कॅप्स त्यांनी आपल्या मुलांसाठी तयार केलेल्या, केवळ संघासाठी नाही तर शेनाळे गावातील प्रत्येक खेळाडूसाठी त्यांनी जर्सी दिलेली आहे. आणि निश्चितपणाने त्याला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यासाठी नितेश चव्हाणांसाठी. मात्र ते पॅव्हलियन मध्ये पडतात असं समजतंय. आम्हाला त्यांच्याकडून बॅटने सुद्धा कामगिरीची अपेक्षा होती. त्यांची जागा घेण्यासाठी चालले आहेत ते मनोहर. धावसंख्या 15 आणि किरणजी आपल्याला हॅट्रिक चान्स आहे. जर आपण हॅट्रिक मारली तर गुड डे ओम ओ सोहम गणेश गुळेकर यांच्या वतीने. आणि हा ही हॅट्रिक झालेला आहे. आणि किरणजी ह्या टुर्नामेंट मधील सगळ्या सामन्यातील पहिली हॅट्रिक. जरा जोरदार टाळ्या किरण पवारांसाठी. गणपती ट्रॅव्हल्स, गणपती बाप्पा मंगळमूर्ती. आणि किरणजी अतिशय सुरेख प्रकारची ही गोलंदाजी. या ठिकाणी आपण हॅट्रिक घेतलेला आहे आणि हा एका ओव्हर मध्ये 4 विकेट गेलेला आहे. मला वाटतं अजून एखादी विकेट जर किरणजी घेतली तर पंचम साधला जाईल. अतिशय सुंदर प्रकारे खर तर एक वेगळी एनर्जी या ठिकाणी ह्या सामन्यामध्ये आम्हाला आलेली पाहायला मिळते. आमचे परममित्र नितीन लांबे म्हणजे माझा भाई या ठिकाणी या स्पर्धा किंवा कोणताही कार्यक्रम असू दे बालमंडळाच्या प्रत्येक माझ्या उपक्रमासाठी भाईचा आशीर्वाद मला आवर्जून असतो. आणि सुंदर विचारधारा असणारं व्यक्तिमत्व आमच्या शिक्षकांमधलं आहे. अतिशय बहुगुणी, कलागुणी आणि वैचारिकतेची प्रगल्भता असणारा हा आमचा परम मित्र, ज्याच्याबद्दल अनेक विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत. एक विद्यार्थी आमचा माझ्या तर या ठिकाणी शेजारी उजवी साईडला बसलेला आहे. आम्हाला आठवत आहे भाई आणि मी सडे जाधवच्या शाळेमध्ये स्कॉलरशिप साठी दोघे जण जोडीने त्यासाठी मेहनत घेत होतो आणि तो आवर्जून त्या सगळ्याचं शेअरिंग करतो. आणि भाई दरवर्षी आपल्या टीमसह बदलापूरवरून खेळायला येतो दरवर्षी या टुर्नामेंट साठी आवर्जून. हे प्रेम असतं गुरु शिष्याच्या नात्यातलं, ते प्रेम या ठिकाणी दिसत आहे. आणि या ठिकाणी विजयासाठी 16 धावांची गरज आहे. ती चला बालमंडळ ए आणि श्रीवर्धन संघ नाणेफेकीला चला. मी मान्य आनंद जाधव सरांना विनंती करतो, दादा टॉस का बॉस ह्या व्यासपीठावर जाऊन ह्या सामन्याची आपण नाणेफेक करावी. स्वप्नील गुळेकर, मान्य आनंद जाधव यांना घेऊन आपण या ठिकाणी जायचं आहे. कॉइन द्या, टॉस का बॉस. दादा उत्तम सरांना घेऊन जा. दादा जा ना तुम्ही पण सावंत दादा. युट्यूब लाईव्ह आहे, हे सगळं प्रेक्षेपण सर्वत्र पाहिलं जात आहे. दोन्ही संघ चला
श्रीवर्धन आणि बालमंडळ ए. जरा वेगाने सामना सुरू करा. स्वप्नील गुळेकर, सामना वेगाने सुरू करा. टॉस का बॉस या व्यासपीठावर. हा चला सामना सुरू. बालमंडळ एच्या दृष्टिकोनातून गेले का? अनंत घाणेकर भाई, प्रथमेशचे वडील. प्रथमेश सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. त्याने आपल्या आईच्या स्मरणार्थ यावेळच्या स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं आणि जो हरणारा संघ आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्याने याच ठिकाणी सन्मान चिन्ह पण दिलेलं आहे. मला वाटतं आपल्या शिक्षकी जीवनातले असे अनेक विद्यार्थी आहेत जे आपल्या प्रामाणिक कामाचं एक वेगळ्या प्रकारचं क्रेडिट आपल्याला देतात आणि एक आनंद सौख्य देतात. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना लाख लाख धन्यवाद. हा मात्र अतिशय सुमार चेंडू आणि ह्या निश्चितच 5 धावा होऊ शकतात. पंचाचा इशारा. 5 धावा आणि ह्या 5 धावेने संघाचं खातं उघडलंय. खर तर हा पहिला चेंडू. दादा कोण जिंकला? उत्तम. भैरी क्रिकेट संघ आतकोट टॉस जिंकलेला आहे. काय घेतलं सांगायचं आहे. पुन्हा एकदा पॅडवर आदळलेला चेंडू. अवांतर पण धावा 2 मिळू शकतात. तिसरी धावण्याचा प्रयत्न होत नाहीये. धावसंख्या झाली 7. स्कोरर म्हणून काम पाहत आहेत या ठिकाणी ओम गणेश गोळेकर. आणि आपण सर्व फिक्सल प्रो स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. फिक्सल प्रो स्पोर्ट्स लाईव्ह. सरस्वती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंडणगड यांनी आपल्या ह्या सर्व स्पर्धकांसाठी कॅप्स दिलेले आहेत. त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो. सुशीलजी दळवी व परिवार सोयले. इंग्लिश स्पीकिंग कोर्स आणि त्याचप्रमाणे संगणक साक्षरता या गोष्टीसाठी त्यांचं अनमोल असं कार्य चाललेलं आहे. मंगेश गोटल, माननीय मंगेश गोटल खास लोकरवून या कार्यक्रमासाठी आलेले आहे. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. मंगेश गोठल आपण कृपया व्यासपीठावर यावं. दरम्यान पुढे चाललेला सामना हा मात्र फारच कमकुवत शॉट होता. केवळ एकच धाव मिळते आहे. धाव संख्या झाली आहे 13. गरमागरम वडापाव, भजी, पॅटीस, भजी तयार आहे. आपण त्याचा आस्वाद घेऊ शकता. जयराम राठोड यांनी वेगळ्या स्टाईलने मारलेला फटका आणि या ठिकाणी काय होतं पाहूया. निश्चितपणाने ह्या 2 धाव घेतलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली आहे ती 15. यानंतर ज्याने क्षेत्ररक्षण घेतलं असेल त्या संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. माननीय आनंददादा जाधव अध्यक्ष ग्रामविकास मंडळ शेनाळे यांच्याकडून 500 रुपयाची देणगी या कार्यक्रमासाठी आलेली आहे. आम्ही